महेश भाकरे यांचं यश तरुणांसाठी प्रेरणादायी. माजी आमदार धनाजीराव साठे. माढा तालुक्यातील जाधववाडी येथील महेश औदुंबर भाकरे यांची भारत सरकारच्या आयकर विभागात कार्यालयीन अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार धनाजीराव साठे, माढ्याच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनलताई साठे, युवा नेते दादासाहेब साठे आणि साठे परिवाराच्या वतीनं महेश भाकरे यांचा सत्कार समारंभ माढा येथील साठे परिवाराच्या मित्रप्रेम निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी आमदार धनाजीराव साठे यांनी सांगितलं की महेश भाकरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटावर मात करत त्याने हे यश संपादन केले असून त्याचे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक तरुणाने मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर येऊन यशाच्या नव्या वाटा शोधत राहावं. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि संघर्ष करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की प्राप्त होतं. महेशच्या आईवडिलांनी आजपर्यंत केलेल्या संघर्षाचा आणि कष्टाचं महेशनं चीज केलं. महेशच्या आईवडिलांच्या डोळ्यातील स्वप्नपूर्तीचा अभिमान हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असून प्रत्येक तरुणांना आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महेश भाकरेचा आदर्श घेऊन वाटचाल करावी, असेही ज्येष्ठ नेते धनाजीराव साठे यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार धनाजीराव साठे, युवा नेते दादासाहेब साठे तसेच नगराध्यक्षा मिनलताई साठे, वेदांत भैया साठे, नगरसेवक आजीनाथ राऊत, उपअभियंता दळवी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बाबासाहेब लोंढे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपल्यासोबत आहेत भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये कार्यालयीन अधीक्षकपदी निवड झालेले तरुण महेश भाकरे. महेश भाकरे, काय सांगाल? आपण थेट भारत सरकारच्या आयकर विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक पदापर्यंत झेप घेतलेली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आईवडिलांना देईन. त्यांनी लहानपणापासून जे आमच्यासाठी कष्ट घेतलेलं आहे त्याची फलश्रुती म्हणजे आजचं माझं यश आहे. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मला बार्शी सारख्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी अभ्यासासाठी पहिलीपासून मला बार्शीला ठेवलं होतं. त्याच्यानंतर 11वी-12वीला लातूरला माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी डिग्रीसाठी माझं बीटेक सिव्हिल झालेलं आहे. मी डिग्रीसाठी मला पुण्याला पाठवलं. CVP या कॉलेजमधून माझे बीटेक सिव्हिल झालेलं आहे. आणि या प्रवासात मला माझ्या आईवडिलांव्यतिरिक्त माझे लहानपणापासूनचे शिक्षक संकपाळ सर, बदे सर, मोहिते मॅडम, पडवळ सर यांची मदत झालेली आहे. या प्रवासात माझ्या मित्रांचं मला खूप सहकार्य लागलेलं आहे. एकंदर म्हणजे जाधववाडी सारख्या अत्यंत ग्रामीण भागातून आपण हे यश संपादन केलेलं आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे शहरातल्या मोठ्या आणि श्रीमंत लोकांची मक्तेदारी असा एक समज असतो, पण हा समज मोडीत काढीत तुम्ही जाधववाडी सारख्या ग्रामीण भागातून हे यश संपादन केलेलं आहे. कसा होता प्रवास, काय सांगाल? प्रवास सर्वप्रथम मी कॉलेजला असताना माझ्या कॉलेजमधून भरपूर अधिकारी वर्ग निर्माण झालेला आहे. त्यांच्याकडे बघून मी ठरवलं होतं की मी आता UPSC साठी प्रिपरेशन करेल. त्यासाठी मला माझ्या वडिलांनी दिल्लीला ठेवलं होतं. 4-5 वर्ष मी दिल्लीमध्ये UPSC साठी अभ्यासासाठी होतो. परंतु UPSC मध्ये अपयश आल्यानंतर मग मी प्लॅन B म्हणून या एक्झामची तयारी केली आणि या एक्झाममध्ये हे झालं, मग मी पास झालो. मला एवढंच सांगणं की हे ग्रामीण भागातील असल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी हे कष्ट घेतलं पाहिजे. कारण या एक्झाममध्ये महाराष्ट्रातील विशेषतः मराठी आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा टक्का खूप कमी आहे. या एक्झाम बद्दल अवेअरनेसच नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना. आपल्याला माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप टॅलेंट आहे, परंतु त्यांना या गोष्टींबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे, या एक्झाम बद्दल माहिती नसल्यामुळे ते एक्झाम देत नाहीत ते. परंतु त्यांनी या एक्झाम देऊन स्वतःचं कुवत सिद्ध केली पाहिजे. हे एक्झाम दरवर्षी भरपूर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे असं सांगत आहेत. एकंदर ह्या यशाचं श्रेय म्हणा किंवा ह्या यशाचं जे श्रेय आहे हे श्रेय 100% कोणाचं आहे? हे माझ्या आई वडिलांचं आहे. हे आई वडिलांचं श्रेय आहे. ते होते म्हणून इथपर्यंत पोहोचला. धन्यवाद. हे होते नवीन भारत सरकारच्या आयकर विभागामध्ये आताच रुजू झालेले महेश भाकरे. लाईव्ह महाराष्ट्र झोनसाठी माढ्याहून बाबासाहेब लोंढे, माढा, सोलापूर.